बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातली मोठी बातमी, पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा रान उठवण्यास सज्ज झालेत। शरद पवार आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत। अजित पवारांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार आज कराडमध्ये शक्ती प्रदर्शन करतील। तर कराडच्या सभेमधून या बंडखोरीवर पवार काय भाष्य करणार याची प्रत्येकाला उत्सुकता असणार आहे। दादांबद्दल कुठे अनादर असण्याचं काही कारण नाही, पण आपण एक विचारधारा घेऊन राजकीय जीवनामध्ये वावरत असतो। मागची 24 वर्ष संघ असेल, भाजप असेल किंवा जातीवाद धर्मवाद करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांच्या विरोधातली आमची विचारधारा राहिली। या 24 वर्षामध्ये कधीही अगदी 14 पासूनचा जो कठीण काळ आला त्याच्यामध्ये सुद्धा आपण कधीतरी भाजपच्या सावलीला जावं असं कधी विचार सुद्धा चमकला नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कायम या नाका पक्षाच्या विचारधारेवर राहावं हाच विचार राहिला। त्यामुळे कालच्या घटनाक्रमामध्ये आपण पवार साहेबांबरोबरच राहावं आणि ही जाती धर्मवादाच्या विरोधातल्या लढाईचं नाही का बळ आणखीन म्हणजे त्याची वज्रमूठ आणखीन घट्ट करावा असा विचारच कायम राहिला। आणि त्याच्यामुळं या ठिकाणी अजितदादांना कुठल्या प्रकारचं नाव न ठेवता आम्ही आदरणीय पवार साहेबांवर राहण्याचा निर्णय घेतला। होय, मी आणि माझ्यावरचे असंख्य कार्यकर्ते आज आदरणीय पवार साहेबांबरोबर आहोत, उद्याही कायम राहू। ही लढाई ही निश्चित भाजपच्या आणि नका एकूणच भाजपच्या आणि आरएसएसच्या विचारधारेच्या दादागिरीच्या विरोधात आहे। होय, तुम्ही आम्हाला कुठल्या प्रकारचं दबाव तंत्र करून भाजपमध्ये नेऊ शकत नाही का भाजपवर नेऊ शकत नाही हा संदेश देण्यामध्ये माझ्या सहित अशा असंख्य कार्यकर्ते यशस्वी झालेले आहेत। ही संख्या आणखीन वाढेल याबाबतीत माझ्या मनात शंका नाही। आता इथं आलेल्या बऱ्यापैकी कार्यकर्त्यांमध्ये पवार साहेबांची पहिली फळी, शरद पवारांच्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती होते। दादांच्या कार्यकर्त्यांपैकी फार थोडे कार्यकर्ते जे आहेत ते इथं दिसत आहेत, तुम्ही आहात त्याच्यामध्ये। मात्र पवार साहेबांची जुनी टीम जी आहे, कमल ढोले पाटील असतील, अंकुश काकडे असतील, बरेच सुरतवाला आहेत, रवींद्र माळोदकर आहेत, आक्रमक झाले। हे निश्चित आहे, पण हे होत असताना नव्या दमाची तरुण पिढी पण तुम्हाला इथे दिसते। आणि मला खात्री आहे आणखीन एखाद दुसरा दिवस गेल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत ती गर्दी वाढलेली दिसेल। गर्दी आहेच, पण तुम्हाला अपेक्षित असणारा जो वर्ग आहे तो सुद्धा नक्की त्याचं कारण आहे की शेवटी प्रत्येकजण आपापली विचारधारा घेऊन राजकीय जीवनामध्ये वावरत असतो। खूप कमी सारी लोक आहेत ज्यांना विचारधारा मान्य नसते किंवा एकूणच आर्थिक किंवा बाकी प्रकारचे लाभ, राजकीय लाभ हे त्यांना आवडत असतात। पण माझ्यासारखा कार्यकर्ता जो कधी आर्थिक किंवा राजकीय लाभापेक्षा आपली विचारधारा ही कायम राहावी या विचाराशी आहे, तो कार्यकर्ता निश्चित आदरणीय पवार साहेबांवर राहील। आणखी महत्वाचा प्रश्न जो आहे तो अजित पवारांच्या गटातून संपर्क झालाय का? नाही, या संदर्भात कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही किंवा दबाव तंत्र नाही। याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण पवार साहेबांवर राहावं आणि ह्या वयामध्ये पवार साहेबांना सोडून जाऊ नये अशाच प्रकारचा विचार हा सगळ्यांच्या मनात आहे। त्याच्यामुळे असं कुठलं दबाव तंत्र झालं नाही, होणार सुद्धा नाही। ठीक आहे। अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहे प्रशांत जगताप, ते सुद्धा शरद पवारांच्या सोबत राहणार आहेत, पुण्याचे शहराध्यक्ष आहेत, अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती। आणि अजित पवारांची शरद पवारांची खरं तर जुनी टीम जी आहे, या सगळ्या टीमशी आपण बोलूयात। ही टीम जी आहे ती आज सकाळीच इथं डेरे दाखल झालेली आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत पवारांचे ते इथं दिसून येतात। शांतीलाल सुरतवाला आहेत, सकाळपासून प्रचंड आक्रमक झालेले आहेत। महापौर असताना शरद पवारांच्या आशीर्वादाने ते महापौर झालेले होते। काम करणारे हे विसरू नका। त्या शांतीलाल सुरतवालांचा आक्रमकपणा आपण बघू शकतो। कार्यकर्ते जे आहेत ते आलेले दिसतात आणि ही फळच आमदार म्हणून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील। शांतीलाल सुरतवाला शरद पवारांचे अत्यंत कठोर समर्थक, आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। कारण काय? माझ्या बापाला कुणी यातना दिल्या आणि मी शांत राहायचं, मी शरद पवार नाहीये, मी साधा माणूस आहे आणि म्हणून मी थोडा आक्रमक झालो। माझी चूक आहे का माझं बरोबर आहे मला काही माहित नाही, पण ज्या माणसाबरोबर ह्या पुण्यात मी 40, 45, 50 वर्ष लय रुबाबात जगलो, त्या माणसाला ज्यांनी यातना दिल्या हे सहन न होणारी घटना आहे। शांतीलाल सुरतवाला, तुम्ही गेले काही काळ राजकारणातून बाहेर पडलेले होतात, फार राजकीय पटलावर तुम्ही दिसला नाहीत, अगदी पवार साहेबांबरोबरही नाही आणि अजितदादांबरोबर सुद्धा तुम्ही दिसला नाहीत। हे सगळं घडल्यानंतर आज अचानक सकाळी 7:15 वाजता तुम्ही मोदी बागेच्या संध्याकाळी निर्णय घेतला
शरद पवार सारखा नेता महाराष्ट्रात नसता तर शांतीलाल सुरतवाला सारखा गुजराती माणूस महापौर झाला नसता. आणि म्हणून हीच वेळ साहेबांना साथ द्यायची. ज्यांना ज्यांना साहेबांनी काय काय दिलेलं आहे आणि ते समाधानी आहेत तसे माझ्यासारखे हजारो माणसं आता राजकारणात काम करत नाहीयेत. आता ते बाहेर पडणार. मी आता बाहेर पडलेलो आहे. उद्यापासून तुमचा कुठला बी एक चॅनलवाला द्यावं माझ्या बरोबर. मी रोज 10 चौकात जाणार आणि 10 शाखा उडून येणार आणि राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा राहील याच्यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार. ठीक आहे. काका चव्हाण आणखी एक पुण्यातलं मोठं नाव. तुम्ही शरद पवारांच्या सोबत आहात. खऱ्या अर्थानं आता हे साहेबांचं वय पाहिलं, हे कालची जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलं आणि हे काम करत असताना असे पक्षाला तडे जाताना पाहताना मनाला नित्यचपणाने अत्यंत दुःख होत आहे. परंतु शेवटी प्रत्येक कार्यकर्ता हा संभ्रमात आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विचार केला की आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये साहेबांना साथ देणं हे गरजेचं आहे, म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. या वयात ठीक आहे. काही वेळामध्ये शरद पवार हे खाली येतील. तयारी पूर्ण सुरू झालेली आहे. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. पहिल्या फळीतले आणखी एक नेते शांतीलाल सुरतवालांशी आपण बोललो. तुम्ही आधीपासून होताच, ऍक्टिव्ह आहातच, मात्र बरेच कार्यकर्ते जे राजकारणात बाहेर पडलेले होते किंवा अलीकडे दिसत नव्हते फार, ते सगळे इथे दिसत आहेत, कमलना आणि ढोले पाटलांपासून. एक लक्षात घ्या, अशा कठीण परिस्थितीमध्ये साथ दिली पाहिजे हे पवारनिष्ठ कार्यकर्त्यांना समजतं. त्यामुळे सगळेजण आता शरद पवार आलेत. एक चल लवकर. पटकन पलीकडून जा, पलीकडून. तर पुण्यातल्या मोदी बागेतली ही थेट दृश्य आपण पाहतोय. शरद पवार आलेले आहेत. कार्यकर्त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. घोषणाबाजी सध्या सुरू आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत आणि आज शरद पवार हे कराडच्या दौऱ्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जात आहेत. तिथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं ते दर्शन घेणार आहेत आणि पुढच्या लढाईचं रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे कराडच्या सभेमधून बंडखोरीवर शरद पवार नेमका आज काय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सध्या ही पुण्यातल्या मोदी बागेतली दृश्य आपण पाहतोय. शरद पवार हे कराडच्या दौऱ्यासाठी सध्या रवाना होत आहेत आणि त्यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत. शेकडो कार्यकर्ते इथे त्यांनी हजेरी लावलेली आहे. घोषणाबाजी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक कार्यकर्ते असतील, अंकुश काकडेंसह अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासह ते शरद पवार यांच्यासह ते कराडच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथे रणशिंग सध्या फुंकलं जाणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार आज कराडमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. कराडच्या सभेमध्ये देखील आता ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या बंडखोरीवर पवार भाष्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन पुढच्या लढाईचं ते रणशिंग फुंकणार आहेत. पुण्यातल्या मोदी बागेतली ही दृश्य आपण पाहतोय. तर आम्ही शेवटपर्यंत शरद पवारांसोबत असल्याच्या भावना
या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। शेकडो कार्यकर्ते सध्या पुण्यातल्या या मोदी बागेमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। अंकुश काकडेंसह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या उपस्थित आहेत। आज शरद पवार हे रान उठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। शरद पवार हे कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यानंतर लढाईचं रणशिंग फुंकणार असं बोललं जातंय। अजित पवार यांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार आज कराडमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे। कराडमध्ये शरद पवार यांची सभा देखील होणार आहे आणि कराडच्या सभेमधून आता बंडखोरीवर शरद पवार नेमकं काय भाष्य करणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे। सध्या पुण्यातल्या मोदी बागेतली ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे त्यांच्या कराडच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। त्यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत। अनेक पदाधिकारी असतील, अनेक कार्यकर्ते असतील, अंकुश काकडे देखील यावेळी उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात येते। खरं तर आपण पाहिलं काल हाय व्होल्टेज ड्रामा संपूर्ण दिवसभर घडला। अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत 9 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर हा हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला आणि पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा रान उठवण्यास सज्ज झालेले आहेत। आज ते कराडच्या दौऱ्यावर जात आहेत। त्यांच्यासह अनेक शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत। आमदार रोहित पवार देखील सध्या शरद पवार यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवार यांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना समर्थन दर्शवलेलं आहे। आम्ही शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन आज कराडमध्ये होण्याची शक्यता आहे आणि कराडमध्ये शरद पवार यांची सभा देखील पार पडणार आहे। त्यामुळे सभेमध्ये नेमकं शरद पवार काय बोलतात, या बंडखोरीवर पवार भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सध्या शरद पवार हे पुण्याकडून कराडकडे रवाना झालेले आहेत। अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत सध्या उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत। पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत। पुन्हा एकदा रान उठवण्यास ते सज्ज झाले आहेत। शरद पवार आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे जाऊयात। वैभव, शरद पवार हे कराडच्या दिशेने रवाना झाले। रस्त्यामध्ये केवळ 2 ठिकाणी खेड शिवापूरला आणि साताऱ्याला काही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आधीच आग्रह करून पवारांना थांबायला सांगितल्यामुळे ते तिथं फक्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी थांबतील। थेट कराडला यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीवरती डोकं ठेवण्यासाठी जातील। ज्या एनर्जीने शरद पवार सकाळी बाहेर पडले, एक गोष्ट सांगावी लागेल, शरद पवारांचे जुने सगळे कार्यकर्ते जे आहेत हे झाडून आज सकाळी जे गेले काही काळ राजकारणापासून दूर गेलेले होते, हे सगळे कार्यकर्ते झाडून मोदी बागेच्या खाली आलेले पाहायला मिळाले आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं आणि ते त्यांच्या सोबतीनं आता कराडच्या दिशेनं अनेक कार्यकर्ते जे आहेत ते रवाना झालेत। रस्त्यातही अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पवारांच्या ताफ्यासोबत जोडले जातील अशी माहिती जी आहे ती प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे आणि यानंतर आता त्यांचा पहिला थांबा जो आहे तो खेड शिवापूरच्या टोल नाक्याला असेल, जिथं कार्यकर्ते आधीच त्यांची वाट पाहत स्वागतासाठी थांबलेले आहेत। बरं वैभव, शरद पवार यांचा हा संपूर्ण दौरा पुढचा नेमका कसा असणार आहे? रोहित पवार हे त्यांच्या गाडीमध्ये पुढे बसलेले पाहायला मिळाले। अनेक आमदार, नगरचे संदीप क्षीरसागर जे ते सुद्धा सकाळीच शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। वंदना चव्हाण ज्या आहेत त्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत आणि इथून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पवार साहेबांच्या बरोबर, शरद पवारांच्या बरोबर कराडला रवाना झालेले आहेत। पुण्यातून खेड शिवापूरहून शिरवळ मार्गे शरद पवार हे साताऱ्यातून कराडला जातील, निघालेले ते आणि काही वेळामध्ये शरद पवार हे खेड शिवापूरच्या टोल नाक्याला कार्यकर्ते स्वागताला थांबलेत। काही मिनिटांसाठी तिथे थांबतील, त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारतील आणि तसेच पुन्हा ते कराडच्या दिशेने रवाना होतील। बरं वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, 9 मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। पुढील रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दादांसह 9 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच आता ही अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। देवगिरी बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली जाणार आहे।
तर भाजपचे नेते हे आता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत. सुरेश धस आणि अशोक टकवडे हे दादांच्या भेटीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. काल आपण पाहिलं हाय व्होल्टेज ड्रामा. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्यासह आणखी 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता भाजपचे नेते हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचे प्रदेशाध्यक्ष साहेबांचा अभ्यास दिसत नाही. मला जे माहिती मिळालेली आहे ते 42 पेक्षा जास्त आमदार हे अजितदादांच्या बरोबर आलेत असं माझं स्वतःची माहिती आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाही, मला वाटतं हे टेक्निकल बाबीसाठी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. कारण विरोधी पक्षनेता जरी कोणाला करायचं म्हटलं LOP तरी सुद्धा काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचे जे उभाटाचे जे आमदार आहेत त्या सर्वांची संमती घेऊनच विरोधी पक्षनेता ठरला जाईल. असं लगेच्या लगे यांची प्रतोद म्हणून ठीक आहे, तो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा अधिकार आहे, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा अधिकार आहे, परंतु लीडर ऑफ ऑपोजिशन हा त्यांचा आजच्या आज अधिकार आहे असं मला वाटत नाही. याआधी सुद्धा भाजपच्या नेत्यांकडनं किंवा भाजपकडनं अजित पवारांच्या बाबतीत एक आक्रमक भूमिका घेतली जायची. त्यांच्या घोटाळ्यांच्या बाबतीत किंवा चौकशांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली जायची, टीका टिप्पणी केली जायची. हे रुचणार आहे का भाजप आमदार म्हणून किंवा भाजप कार्यकर्ता म्हणून? नाही, 100 हे पहा, तो कालावधी खूप पाठीमागचा आहे आणि त्याच्यानंतर मागेही 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांची राष्ट्रवादी याच्यामध्ये शपथविधी झालाच होता. त्याच्यामुळं आता नवीन लगेच हे झालं, तो पास्ट हे आहे, खूप कालावधी झालेला आहे. 4-5 दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच काका पुत्रांवर टीका केली होती. नॅशनल करप्ट पार्टी असं म्हटलं होतं आणि त्याच पक्षाला तुम्ही सत्तेत सोबत समाविष्ट करून घेतलाय. ते का बोलले? आता देशाचे पंतप्रधान बोलले. एवढ्या वरिष्ठ पातळीवरती बोलण्या इतपत लायकी माझी नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी बोलणार नाही. नॅशनल करप्ट पार्टी असं एवढ्या मोठ्या नेत्यानं म्हटलं, त्याच पक्षाला सामील करून घेतलं. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.